पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून फॉर्म भरण्याची तारीख गेली आणि तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरतीचा महाराष्ट्राचा कटऑफ किती जाणार आहे डिव्हिजननुसार। अहमदनगर डिव्हिजनचा कटऑफ किती जाणार आहे, अकोला डिव्हिजनचा, अमरावती डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूर, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर ह्या महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कटऑफ किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, SC, ST, OBC, EWS, ओपन, PWD या कॅटेगरीचा, ठीक आहे। आणि मुलांचा आणि मुलींचा आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो कटऑफ किती या ठिकाणी जाणार आहे, किती मार्कावर पहिल्या लिस्टचा कटऑफ या ठिकाणी जाणार आहे, किती मार्क जर असेल तर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि अभ्यासपूर्ण जो आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला, कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरला, हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की मुलांना या ठिकाणी सरासरी किती मार्क या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरतीचा जो रिझल्ट आहे, पहिली जी लिस्ट आहे, निकाल जो आहे हा तुम्हाला 20 मार्चच्या अंदर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, किंवा मग तुम्हाला या ठिकाणी 22 ते 23 मार्चच्या अंदर या ठिकाणी पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर चला मी तुम्हाला कटऑफ या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, अहमदनगर डिव्हिजन आणि पहिली जी लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वात हाय जाणार आहे, आपल्याला जे खचून जायचं नाही, ठीक आहे। पहिली लिस्ट हे हाय जाते आणि जसजशी दुसरी लिस्ट लागते, तिसरी लागते, चौथी, तसा कटऑफ कमी होत जाते, ठीक आहे। तर पहिली जी लिस्ट आहे ही जास्त या ठिकाणी जाणार आहे। तर अहमदनगर डिव्हिजनचा कटऑफ किती जाणार आहे, तर पहा अहमदनगर डिव्हिजनचा जो कटऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन या कॅटेगरीचा जो कटऑफ आहे जवळपास 96, 97, 98, 99, 100 एवढा कटऑफ या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 90च्या वरता या ठिकाणी कटऑफ जाणार आहे, 90-95च्या आसपास। अकोला डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजनचा जो कटऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन कॅटेगरीचे असाल 96, 97, 98, 99, 100 पर्यंत कटऑफ जाणार आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर 90 ते 95 पर्यंत सिलेक्शन होणार आहे। अमरावती डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजनचा जो कटऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 97, 98, 99, 100 एवढा कटऑफ या ठिकाणी जाणार आहे 100 पैकी। आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 90-95च्या आसपास या ठिकाणी कटऑफ जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, तर या डिव्हिजनचा जो कटऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन कॅटेगरीचे असाल 100 पैकी 99, 100 पर्यंत या ठिकाणी कटऑफ जाणार आहे। कारण की कसं आहे की कोणाला जॉब जे आपल्या जिल्ह्यामध्ये आवडते तर भरपूर मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरते ज्यांना चांगले पर्सेंटेज आहे ती, ठीक आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल या ठिकाणी तर जवळपास 90-95 पर्यंत होऊन जाणार आहे सिलेक्शन। त्यानंतर बारामती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजनचा जो कटऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 97, 98, 99, 100 पर्यंत कटऑफ या ठिकाणी जाणार आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर 90-93 पर्यंत सिलेक्शन होणार आहे। भुसावळ डिव्हिजनचा जो कटऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन कॅटेगरीचे असाल तर 100 पैकी 100 पर्यंत कटऑफ या ठिकाणी जाणार आहे, 99 पर्यंत 98 पर्यंत या ठिकाणी कटऑफ या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर समजा PWD कॅटेगरीचे असाल तर PWD कॅटेगरीचा जो कटऑफ आहे तर हा जवळपास 93-94 पर्यंत या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बुलढाणा डिव्हिजनचा जो कटऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन कॅटेगरीचे असाल 97, 98, 99, 100 पर्यंत एवढा कटऑफ या ठिकाणी जाणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल तर PWD कॅटेगरीचा जो कटऑफ हा 92, 93 किंवा 95च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर आहे चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजनचा सुद्धा कटऑफ जास्त जाणार आहे, 97, 98, 99, 100च्या आसपास या ठिकाणी कटऑफ जाणार आहे, ठीक आहे। एवढे जर मार्क असेल तर होऊन जाणार आहे सिलेक्शन SC, ST, OBC, EWS कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर, ठीक आहे। आणि PWD कॅटेगरीचा जो कटऑफ हा 90 ते 95च्या आसपास या ठिकाणी कटऑफ जाणार आहे। त्यानंतर गोवा डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजनचा जो कटऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन कॅटेगरीचे असाल तर 100 पैकी जवळपास 96, 97, 98, 99, 100 एवढा कटऑफ या ठिकाणी जाणार आहे पहिल्या लिस्टचा। आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 90 ते 94च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर जळगाव डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजनचा जो कटऑफ आहे SC, ST, OBC, EWS, ओपन कॅटेगरीचे असाल 97, 98, 99, 100 पर्यंत कटऑफ जाणार
जाणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 95 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. करत डिव्हिजन आहे, करत डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 97 98 99 100 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर PWD कॅटेगरीचे असाल तर PWD कॅटेगरीचा जो कट ऑफ हा 95च्या आसपास तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कोल्हापूर डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल जवळपास 98 99 100 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि PWD कॅटेगरीचा 95 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर पहा मालेगाव डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे जर असाल तर जवळपास 98 99 100 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. PWD कॅटेगरीचा 90 95 पर्यंतच्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर नागपूर सिटी नागपूर मोपसूल आहे तर या ठिकाणी तो कट ऑफ आहे आणि त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे. तर पहा मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट त्याचबरोबर जे आहे नागपूर सिटी नागपूर मोपसील तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 98 99 100 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 90 ते 95च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नांदेड डिव्हिजन आहे, नांदेड डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 100 पैकी 99 वर कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा. ठीक आहे. आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 95 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. नाशिक डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 98 99 100 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि PWD कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा जवळपास तुम्हाला 95 पर्यंत पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नवी मुंबई डिव्हिजन आहे आणि उस्मानाबाद डिव्हिजन आहे. नवी मुंबई डिव्हिजन आणि उस्मानाबाद डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचे असाल तर कट ऑफ या ठिकाणी जवळपास 98 99 100 पर्यंत जाणार आहे. PWD कॅटेगरीचा 95 पर्यंत. त्याचबरोबर पालघर डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 98 99 100 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. PWD कॅटेगरीचा जो कट ऑफ हा 95च्या आसपास जाणार आहे. पंढरपूर डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा 98 99 100 जाणार आहे. PWD कॅटेगरीचा जो कट ऑफ हा जवळपास तुम्हाला या ठिकाणी 95 पर्यंत पाहायला भेटणार आहे. पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर कट ऑफ जवळपास 97 98 99 100 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी PWD कॅटेगरीचे असाल तर 90 ते 95च्या आसपास या ठिकाणी होऊन जाणार आहे. रायगड डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा कट ऑफ 99 100च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. 98 99 100च्या आसपास जाणार आहे आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 90 95 पर्यंत जाणार आहे. रत्नागिरी डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा जवळपास 98 99 100 पर्यंत जाणार आहे आणि त्याचबरोबर PWDचा 90 95च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर मिरज डिव्हिजन आहे, मिरज डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा 98 99 100 पर्यंत जाणार आहे. PWD कॅटेगरीचा 90 ते 95च्या आसपास जाणार आहे. भुसावळ डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 98 99 100 पर्यंत कट ऑफ जाणार आहे आणि PWD कॅटेगरीचा 95 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. सांगली डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा जवळपास 98 99 100च्या आसपास जाणार आहे आणि जवळपास तुम्ही PWD कॅटेगरीचे असाल तर कट ऑफ या ठिकाणी जवळपास 95 पर्यंत जाणार आहे. सातारा डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा जवळपास 99 100 पर्यंत जाणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर PWD कॅटेगरीचे असाल तर 95 96 पर्यंत होऊन जाणार आहे. श्रीरामपूर डिव्हिजनचा कट ऑफ SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 97 98 99 100च्या आसपास जाणार आहे आणि PWD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर PWD कॅटेगरीचा जो कट ऑफ हा जवळपास तुम्हाला 95 पर्यंत पाहायला भेटणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्गचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 97 98 99 100 पर्यंत होणार आहे. PWD 95 पर्यंत या ठिकाणी होणार आहे. सोलापूर डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा जो कट ऑफ हा जवळपास 98 99 100 पर्यंत जाणार आहे आणि PWD कॅटेगरीचा कट ऑफ 95च्या आसपास जाणार आहे. त्यानंतर ठाणे डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा जो कट ऑफ हा 98 99 100 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही PWD कॅटेगरीचे असाल तर 95 ते 90च्या आसपास या ठिकाणी होणार आहे. वर्धा डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा जवळपास 99 100च्या आसपास तुम्हाला पाहायला भेटणार 98 99 100 आणि PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास तुम्हाला या ठिकाणी 95 90च्या आसपास पाहायला भेटणार आणि त्याचबरोबर यवतमाळ डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा हा जवळपास या ठिकाणी 97 98 99 100 पर्यंत जाणार आहे आणि PWD कॅटेगरीचा कट ऑफ हा या ठिकाणी जवळपास 95च्या आसपास जाणार आहे. तर एवढाच कट ऑफ या ठिकाणी पहिल्या लिस्टचा जाणार आहे आणि सगळ्यात हाय लिस्ट आहे पहिली लागणार आहे फर्स्ट लिस्ट. ठीक आहे. तर तुम्हाला संयम ठेवायचा त्यानंतर दुसरी लिस्ट थोडीशी कमी जाणार आहे यापेक्षा. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देता राहणार. आजच्या दिवसात आमचं भेटायला स्टुडिओमध्ये. जय हिंद जय भारत.